कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे को एक्झिस्टन्स. दोन गोष्टी जर एकत्र एक्झिस्ट असल्या तरच माझं स्टेटमेंट ट्रू. ही गोष्ट डोक्यात फिट बसवून घ्यायची. जर दोन गोष्टी एकत्र एक्झिस्ट असल्या तरच ट्रू. सो त्याच्यानुसार त्याचं ट्रूथ टेबल आपण कसं बघितलेलं, आपण एकदा रिवाइज करूया ही गोष्ट. सो हे आपण फास्ट रिवाइज करूया हा, म्हणजे हा पार्ट झाला एकदा. पी अँड क्यू आपण कसं दाखवतो, असं दाखवतो. पी टी एफ एफ टी एफ टी एफ. दोन गोष्टी जर एकत्र एक्झिस्ट असल्या तरच ट्रू, इतर सगळ्या केसेस मध्ये फॉल्स. ठीक आहे, इज इट क्लिअर? हे तुम्हाला पटलं? ह्याच्यासाठी मी तुम्हाला 1 चं एक्झाम्पल सांगितलेलं की मल्टिप्लिकेशन असं 1 × 1 1, 1 × 0 0, 0 × 1 0, 0 × 0 0 असं तुम्ही लक्षात ठेवू. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण गेलेलो डिसजंक्शनला. डिसजंक्शन इज युअर ऑर. ओके, ऑर मध्ये मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायला सांगितलेलं, दोघांपैकी कोणतीही एक गोष्ट असेल तरीही ओके, मी ती गोष्ट करू शकतो. दोन्ही गोष्ट असतील तरीही करू शकतो. सो दोन्ही गोष्टी आहेत ट्रू, दोनापैकी एक आहे ट्रू, दोन्ही नसतील तर मात्र माझं काम अडेल. मी तुम्हाला लक्षात ठेवण्यास सांगितलं की माझ्याकडे जर दोन्ही गोष्टी नसतील तर त्या केसमध्ये फॉल्स येईल. दोन्ही गोष्टी नसतील तर मात्र मी ते काम करू शकणार नाही. नेक्स्ट आपण बघितलेलं पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू. ओके, पी इम्प्लाइज मध्ये मात्र मी तुम्हाला सांगितलेलं की ह्यामध्ये काय सांगितलं असतं की एक गोष्ट आपण ट्रूथ म्हणून कन्सिडर करायची आणि काय करायचं की इफ पी देन क्यू. पी मला काय माहितीये की पी झालं तर क्यू होणार, नाही झालं तर ते फॉल्स. सो हे फॉल्स, एवढंच आपण ह्या केसमध्ये लक्षात ठेवलं. सो इतर केसेस मध्ये ट्रू ट्रू ट्रू. ओके, त्याच्यानंतर आपण गेलो डबल इम्प्लिकेशन मध्ये. डबल इम्प्लिकेशन मध्ये गेलो. डबल इम्प्लिकेशन मध्ये बघा कसं होतंय, दोघांच्या पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज जर सेम असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला आन्सर ट्रू येतं. ट्रू ट्रू, इतर दोन्ही केसेस मध्ये फॉल्स. ओके, त्याच्यानंतर निगेशन. निगेशन काय आताच आपण बघितलं. निगेशन काय, बेसिकली क्यू जातोच इकडचा, ट्रू जर फॉल्स येईल, फॉल्स ट्रू येईल. ओके, सो फॉल्स आहेत ती आपण बघूया. क्वेश्चन हा आहे, आपण क्वेश्चन्सला जाऊया कारण आपण क्वेश्चन्सच डिस्कस करणार आहोत आज. सो बेसिकली मी कंटिन्यू करते, तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर आल्यावर मग कंटिन्यू करू शकता. ओके, क्वेश्चन आहे इफ स्टेटमेंट्स पी अँड क्यू आर ट्रू, आर अँड एस आर फॉल्स, डिटरमाइन द फॉलोइंग. ओके, तरी तुम्हाला काय दिलंय बघा, पी इज ट्रू, पी ट्रू दिलाय, क्यू ट्रू दिलाय, आर फॉल्स दिलाय आणि एस फॉल्स दिलाय. या गोष्टी तुम्हाला गिवन आहेत. ओके, त्या आधी सिस्टमॅटिक लिहून गेला. पहिला क्वेश्चन. आता तुम्हाला ट्रूथ टेबल का मी लिहायला सांगितले हे आता कळेल. पहिला क्वेश्चन शांतपणे ह्याच्यात लिहून घ्यायचा. हा अँडचा सिम्बॉल आहे, तुम्हाला सिम्बॉल नीट कळले पाहिजे ना, असं तुम्ही लक्षातही ठेवू शकता. अँड तसं कुठेतरी हा असा सिम्बॉल आहे, हे जस्ट असं यावरून हे आलं असं नाही, लक्षात ठेवण्यासाठी. त्याच्या अपोजिट केला ऑर झाला. हा अँडचा सिम्बॉल, कारण इथे मुलांचं जास्त कन्फ्युजन होतं. हा ऑरचा, हा निगेशनचा, हा इम्प्लाइजचा. बाय कंडिशनल म्हणजे काय, डबल इम्प्लाइज किंवा इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, कंटिन्यू करूया. सो क्वेश्चन काय आहे बघा, आणि क्वेश्चन लिहून घेऊया. ओके, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. हे कसं आहे बघा, निगेशन ऑफ पी म्हणजे निगेशन ऑफ ट्रू, कारण पी ची व्हॅल्यू ट्रू दिली आहे. अँड क्यू काय आहे, बेसिकली टी आहे. और निगेशन ऑफ आर इज निगेशन ऑफ फॉल्स. आधी जे काही आपल्याला माहिती आहे ते लिहून घ्यायचं. एकदा तुम्ही बघू शकता, बरोबर आहे का. पी ट्रू, क्यू ट्रू, आर एफ. ओके, निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स. इक्विव्हॅलेंट वापरलं तर चांगलं असेल. अँड ट्रू और
निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. निगेशन करतो म्हणजे आपण बेसिकली अपोजिट करतो. सो पहिल्या ब्रॅकेट मधलं सोडून घ्यायचं, जसं तुमचं पदावली मध्ये जसं असतं तसंच. P, F and T or T. और मध्ये आपण काय म्हणतो, दोघांपैकी एकही गोष्ट असेल तरी काम होईल. आता अँड मध्ये काय, दोन्ही गोष्टी मला हव्या आहेत. सो दिस इज फॉल्स. सो ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फॉल्स आली. जस्ट पुढे लिहिते, डिटरमाइन द फॉलोइंग. ओके, नेक्स्ट सेकंड वन. negation of P implies Q and R implies S. ओके, मग आज सर्वच आहे P आणि T च्या त्याच व्हॅल्यूज आहेत. आधी आपण हे लिहून घेऊया. निगेशन ऑफ P, P काय आहे तुमचा, ट्रू आहे. Q काय आहे तुमचा, Q हा तुमचा ट्रू आहे, तो मी लिहून घेतला. त्याच्यानंतर काय आहे, अँड आहे. त्याच्यानंतर आर काय आहे तुमचा, एफ आहे. मध्ये कुठलं साइन आहे, इम्प्लाइजचं एस आहे. एकदा चेक करून घ्यायचं, कारण हे चुकलं तर जनरली पुढचं सगळं चुकत जातं. पी ट्रू, क्यू ट्रू, आर फॉल्स. आर फॉल्स मधले सिम्बॉल्स बघा, निगेशन अँड. एका ठिकाणी अँडचा ऑर झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या ही गणितं शांतपणे सोडवायची असतात. निगेशन ऑफ एफ म्हणजेच फॉल्स. ओके, आणि ट्रू इम्प्लाइज ट्रू. त्याच्यानंतर एफ इम्प्लाइज एफ. आता एफ इम्प्लाइज एफ, इम्प्लाइज आपण बघितलेलं की टी एफ एफ एफ. ओके, इतर सगळ्या केसेस साठी ट्रू येतो. सो हे ट्रू झालं. आता अँड, आता आपल्याला हे बघायचं, एफ इम्प्लाइज टी. एफ इम्प्लाइज टी, टी एफ एफ इतर सगळ्या केसेस साठी ट्रू येतं. सो टी अँड टीचा आन्सर टी येतं. सो ह्याचा आन्सर टी आहे. आता थर्ड वन बघताना हे फार कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण असं काही नाही, हे सिंपल आहे. आपण बघत जाऊया, स्टेप बाय स्टेप केल्यावर तुम्हाला ते कळायचं. ओके, निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ आर. ह्याच्यामध्ये क्वेश्चन नीट लिहून घेणं आणि व्हॅल्यू नीट सबस्टिट्यूट करणं, सिम्बॉल्स नीट कॉपी करणं, हीच गोष्ट महत्वाची आहे. मॅथ्समध्ये ऍक्च्युली ही गोष्ट नेहमीच महत्वाची असते. तुम्ही अँगल 90 दिलाय आणि तो जर 180 लिहिला किंवा 98 लिहिला तर गोष्टी सुटतात. निगेशन ऑफ आर और एस आणि आर एकदा मी चेक करून घेते. निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ आर और क्यू इम्प्लाइज पी और निगेशन ऑफ पी इम्प्लाइज. ओके, स्टेप बाय स्टेप करत जाऊया. सो निगेशन ऑफ पी, पी काय आहे तुमचा, ट्रू आहे, इथेच मेन्शन आहे. अँड क्यू काय आहे तुमचा, ट्रू आहे. और निगेशन ऑफ आर, आर काय आहे बेसिकली तुमचा, एफ आहे. आर आणि एस एफ एफ दिलेत ना त्यांनी. सो और निगेशन ऑफ क्यू ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू आलं. पी क्यू ट्रू, निगेशन ऑफ आर, हे दोन्ही एफ एफ आहेत. एकदा व्हॅल्यूज परत एकदा चेक करा. पी ट्रू, क्यू ट्रू, आर एफ, क्यू ट्रू, पी ट्रू, एस एफ, आर एफ. ओके, कंटिन्यू. So this become, this is false, this is true. Negation of T is F and negation of F is T. or T implies T चा मी काय सांगितलं, T F F इतर सगळ्या केसेस मध्ये true implies negation of F is true or F. ओके, कंटिन्यू. इथे काय आहे, अँड मध्ये दोन्हापैकी एक जरी त्यातला फॉल्स असेल तर आन्सर काय येतं, फॉल्स. ब्रॅकेट मध्ये फॉल्स अँड ट्रू. ओके, और टी अँड हे काय आलं, टी और एफ, ट्रू और फॉल्स. ह्या केस मध्ये बेसिकली एकही ट्रू असलं तरी आपण कालच बघितलंय ट्रू येणार. सो मी इथे लिहिते, हे काय आलं, एफ अँड एफ एकही फॉल्स असला तरी आन्सर तुमचं काय येतं, फॉल्स येतं. ओके, और टी इम्प्लाइज टी आपण बघितलं, टी एफ 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 ला फक्त टी एफ प्लस फक्त एफ येतं. सो दिस बिकम ट्रू. हे काय आहे, एफ और टी एकही ट्रू असलं तरी ट्रू येतं. सो ह्याचं आन्सर हे असतं. असे तुम्हाला हे मी एक्सरसाइज मध्ये सांगितलंय, असे
करण्याची गरज आहे. सो तो तुमचा बेसिक आहे, त्यावर अशी सम्स जास्तीत जास्त विचारले जातात. जनरली स्टेटमेंटचं कंजंक्शन फॉर्म करा वगैरे असे प्रश्न विचारले नाही जात, असे क्वेश्चन्स येतात. ओके, थँक्यू.